हाय फ्रेंड्स, नमस्कार. प्रणिता's किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत PBM म्हणजे पनीर बटर मसाला. पनीरचे काप करून घेतलेले आहे आपण. कांदा चॉप करून घेतलेला आहे मोठ्या आकाराचा आणि यामध्ये टाकलेला आहे 2 टोमॅटो आणि 2 हिरवी मिरची, कोथिंबीर आणि जिरं. 2 चम्मच बटर टाकलेलं आहे. बटर टाकल्यानंतर यामध्ये आपण पनीर टाकत आहे. पनीरचे काप करून घेतलेले आहे. यामध्ये थोडं हळद पावडर आणि लाल मिरची पावडर. यामध्ये आपण पनीर फ्राय करून घ्यायचं. चांगले फ्राय करून घ्यायचे. तिखट आणि हळद सगळ्यांना लागेल पाहिजे ब्राऊन कलर आणि भाजीला छान कलर येतो. तर आपण मसाला आधीच वाटण करून घेतलेलं होतं. कांदा, लसूण, खोबरं आणि जिरं. भाजी बटरमध्येच करायची. बघू शकता पनीरला खूप छान कलर येतात. तर पनीर आपण हे छान आहे. पनीरचे काप आपण फ्राय करून घेतलेले आहे बटरमध्ये. तर आता आपण बटर टाकलेले आहे तापवण्याकरता. त्यामध्ये टाकणार आहे मोहरी, कांदा, लच्छा पराठाची परतून लागते मी भाजी. आणि मी लच्छा पराठा पण कसा बनवायचा तर तुम्हाला दाखवणार. कांदा झाल्यानंतर यामध्ये पेस्ट टाकायचा लसूण अद्रकाचा. पेस्ट चांगला होऊ द्यायचा. आपण टोमॅटोची प्युरी काढलेली आहे. बघू शकता तुम्ही. 2 टोमॅटो घेतलेले मी मीडियम आकाराचे. यामध्ये चवीनुसार मीठ टाकून अर्धा चम्मच. मसाल्याने छान तेल सोडलेलं आहे. तर आता यामध्ये घालणार आपण टाकणार आहे टोमॅटोची प्युरी.
टोमॅटोची प्युरी छान पोळी द्यायची. टोमॅटोची प्युरी छान तेल सोडत आहे. किती छान कलर आलेला आहे भाजीला. आणि माझ्या मुलाची तर टिफिनवर ही फेवरेट भाजी आहे. मला खूप आवडते पनीर बटर मसाला. बघू शकता तुम्ही फोडणीला छान कलर आलेला आहे. आता यामध्ये टाकणार आहे आपण अर्धा चम्मच धनिया पावडर, अर्धा चम्मच कश्मीरी लाल मिर्च पावडर आणि अर्धा चम्मच हळद. मिरची करून घ्यायची. गरम मसाला टाकायचा. बघू शकता फोडणीला छान कलर आलेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही हे भाजी करून बघा तर तुमचे मुलं आणखी हट्ट करतील की मम्मी एकदा आणखी पनीर बटर मसाला होऊ दे, पनीर बटर मसाला होऊ दे. टिफिनवर खूप आवडीने खातात मुली. काप टाकून द्यायची यामध्ये. बघू शकता तुम्ही भाजीला किती छान कलर आलेला आहे. आणि यामध्ये टाकणार आहे आता आपण कस्तुरी मेथी. कस्तुरी मेथीने छान भाजीला चव येते. आणि यामध्ये टाकणार आहे थोडं क्रीम. पाणी टाकणार आहे थोडं. गरमच पाणी यामध्ये टाकायचं आहे. आणि छान ही भाजी 5 मिनिट झाकण ठेवून शिजू द्यायची आहे. तर बघू शकता तुम्ही छान भाजीला आपला कलर आलेला आहे. ही आहे आपली भाजी पनीर बटर मसाला. अशाच नवनवीन रेसिपीसाठी प्रणिताज किचनला सबस्क्राईब करा. बघू शकता तुम्ही किती छान कलर आलेला आहे. आणि चवीला पण लच्छा पराठासोबत अप्रतिम लागते. घरीच लच्छा पराठा कसा बनवायचा तर मी तुम्हाला हे सांगते थोड्या वेळातच. नमस्कार. तर बघू शकता फ्रेंड्स तुम्ही आताच आपण पनीरची भाजी केलेली आहे. त्याच्यासोबत आपण लच्छा पराठा करणार आहे. तर लच्छा पराठ्यासाठी कणिक मी आधीच मळून घेतलेली होती छान मीठ टाकून. आता आपण लच्छा पराठा कसा करणार आहे ते दाखवणार. चपाती लाटून घ्यायची आधी. त्याला वरून तूप लावायचे. तूप थोडे बुडवून टाकायचे. याला बारीक बारीक ह्याच्यात कट करून घ्यायचे. हा पराठा
पनीरच्या भाजीसोबत एकदम छान लागतो. बघू शकता तुम्ही. आता आपण पराठ्याला कसं रोल करत आहे. रोल करून आता याला असं गोल गोल आकारात एक जीव करून याला आणखी लाटून घ्यायचा. तवा ठेवलेला आहे आपण गॅस ऑन आहे. असा आपला पराठा लाटून झालेला आहे. आता याला शेकायचा आहे. लेअर लेअरमध्ये हा पराठा आपला दिसून जाईल तुम्हाला. एका साईडला झाल्यानंतर दुसऱ्या साईडने परतून घ्यायची. नंतर यावर तूप सोडायचं. तुम्ही पण असा लच्छा पराठा करून बघा. तुमची मुलं आवडीने खातील. दोन्ही साईडला चांगलं भरपूर तूप लावायचे. बघू शकता तुम्ही कशा लेअर दिसत आहे. तर बघू शकता तुम्ही हा पराठा कशा लेअर लेअर दिसत आहे. हा पराठा पनीरच्या भाजीसोबत अप्रतिम लागतो आणि मुलं टिफिनवर आवडीने खातात.